राहुल गांधीची जीप छाटणाऱ्याला 11 लाख रुपयाचे बक्षीस, शिवसेना आमदारांनी केली मोठी घोषणा. लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अमेरिका दौरा वादग्रस्त वक्तव्यांनी गाजला. गांधी यांनी या दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS तसंच शीख समुदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच पाठोपाठ त्यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. भाजपासह सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांना या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमण झाले आहेत. त्यात या मुद्द्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधीच्या यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी आरक्षण संपवायचे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांची जो जीप छाटून आणून देईल त्याला 11 लाख रुपये देण्याची घोषणा संजय गायकवाड यांनी केली आहे. बुलढाण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संजय गायकवाड बोलत होते. गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काय म्हणाले होते राहुल गांधी? राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावेळी आरक्षणाच्या समाप्तीबाबत वक्तव्य केलं होतं. देशात सर्वात समान संधी मिळाली पाहिजे. काँग्रेस आरक्षण समाप्त करण्याचा विचार करेल, पण भारतामध्ये सध्या तशी परिस्थिती नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. यावर काय म्हणाले संजय गायकवाड? महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असताना मागासलेल्या जातीच्या समाजात बरोबरीनं उभं करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, OBC, आदिवासी आणि इतर सर्व प्रवर्गांना आरक्षण दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातील आरक्षण संपवायचं आहे असे वक्तव्य त्या ठिकाणी केलं. काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटामध्ये मळमळ त्या ठिकाणी ओतून दाखवली. लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी संविधान धोक्यात आहे असा फेक नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजातील मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाष्य करीत आहेत. त्यांना मागासवर्गीय, OBC आणि आदिवासी या सर्वांचे आरक्षण 100% हटवायचे आहे. राहुल गांधींनी जे शब्द बोलले की आरक्षण संपवायचे आहे, माझं आव्हान आहे की जो कोणी राहुल गांधीची जीप छाटून आणून देईल त्याला मी 11 लाख रुपयाचे बक्षीस देईल, अशी घोषणा संजय गायकवाड यांनी केली आहे.